जे भारतीय संविधान कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव सभापतीपदी सुनील महाजन यांची निवड झालेली आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि एक भारदस्त असं व्यक्तिमत्व महाजनचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. महाजनजी आपले टी24 नॅशनल न्यूज मध्ये आपलं हार्दिक अभिनंदन. आपली एक भारदस्त निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारे फार मोठी जबाबदारी आणि फार मोठं बंधन आपल्यावरती आलेली आहे. आपण निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? आम्ही आदरणीय देवकर आप्पाच्या नेतृत्वाखाली हे पॅनल लढवलेलं होतं आणि या पॅनलला बहुमताने लोकांनी निवडून दिलेलं होतं. 11 जागा आमच्या पॅनलच्या निवडून आलेल्या होत्या आणि त्या माध्यमातनं श्यामकांत सोनवणे यांचा राजीनामा झाल्यानंतर रिक्त असलेल्या सभापतीपदी पॅनलच्या सर्व संचालकांनी नेतृत्वाने मला माझी उमेदवारी निश्चित केली आणि त्यातून माझी निवड झाली. बरं, एक चांगल्या प्रकारे आपण निवडीच्या संदर्भात सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. बरं, एक भारदस्त आपली निवड झालेली आहे आणि एक जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे. तर या निवडीच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये म्हणजे फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे? काय सांगाल? ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि इथं शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. शेतकऱ्यांच्या मार्फत आलेल्या सूचना आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या अडी-अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्यक्रमाने आग्रही राहू आणि त्या समस्या सोडवू. महाजनजी, अजून एक प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो, की एक भारदस्त निवड आपली झालेली आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप पडते. या निवडीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये, समाजामध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता? मेसेज काय देऊ इच्छिता? काय सांगाल? नाही, मेसेज तर नक्कीच, की जर तुम्हाला एखाद्या पदाची जबाबदारी मिळाली असेल, तर त्या पदाला न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका तुमची असली पाहिजे. न्यायिक भूमिका घ्यावी लागेल. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समतोल घडवून या मार्केट कमिटीचा कारभार यापुढे चालू ठेवावा लागेल. महाजनजी, आपण एक चांगल्या प्रकारे प्रश्नांची सविस्तर अशी समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत. बरं, एक चांगल्या पद्धतीची निवड आपली झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी आपली सभापतीपदी निवड झालेली आहे आणि विशेष म्हटलं एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व या कृषी उत्पन्न बाजार समितीला लाभलेलं आहे. या याच्या आधी आपण कोणकोणते पदं भूषवलेली आहेत? काय सांगाल? याआधी मी जळगाव महानगरपालिकेचं उपमहापौर पद, गटनेतेपद, विरोधी पक्षनेतेपद उपभोगलेली पदे आहेत. माझी पत्नी जळगाव महानगरपालिकेची महापौर राहिली असून जिल्हा बँकेला संचालिका आहे. गसला सुद्धा संचालिका होती. महाजनजी, आपण सभापतीपदी आपली वर्णी लागलेली आहे. तर या निवडीच्या श्रेय आपण कोणाला देणार? काय सांगाल? या निवडीचं सर्व श्रेय माझे संचालक मंडळ, माझं नेतृत्व, आदरणीय देवकर आप्पा असतील, गिरीश भाऊ असतील, गुलाबराव पाटील असतील, चंदू सोनवणे असतील आणि आमचे सहकारी दिलीपदादा पाटील हे सुद्धा या प्रक्रियेमध्ये यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. बरं, आपण एक जळगाव शहरातील जे शेतकरी लोक आहेत, शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करणार? काय सांगाल? शेतकऱ्यांना हेच आव्हान करेल मी, की तुम्हाला जर काही बाजार समितीच्या संदर्भातल्या अडी-अडचणी असतील, तर आता या ठिकाणी मी नेहमी 11 ते 2 या वेळेत उपलब्ध असेल. आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्या समस्या सोडवण्याचे मी सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल या बाजार समितीत आणावा, ही विनंती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय. हे होते सुनीलजी महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जळगाव. जळगाव सभापतीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व या कृषी उत्पन्न बाजार समितीला लाभलेलं आहे. आपल्या टी24 नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो, की उडत्या पाखराला परतीची तमान असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी. डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी. डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी महाजनजींनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. आपल्या टी24 नॅशनल न्यूज तर्फे पुनश्च त्यांचं हार्दिक अभिनंदन. जोगीलाल सुरवाडे, टी24 नॅशनल न्यूज.